आणि आता पाहूया हिंदी सक्तीवरून रंगलेला वाद आणि त्यावरून होत असलेलं राजकारण या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभेत शंठ लोक बसलेत। विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्याने मनसेच्या संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहिला मिळाला। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? राज्य सरकारच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील मोठा बोर्ड असतोच। मनसेने हिंदी आणि इंग्लिशवर आक्षेप घेतला, मात्र हा कार्यक्रम लोकसभेचा। उपमुख्यमंत्री शिंदेंचं देशपांडेंना उत्तर। लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। संदीप देशपांडेंपेक्षा आम्हाला जास्त वाईट बोलता येतं। आमदार त्यांना जागा दाखवतील, त्यांच्यावर हक्कभंग आणतील, गुलाबराव पाटलांचा इशारा। मी कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला बोललो। कार्यक्रम केंद्राचा मात्र महाराष्ट्रात होता। हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। कुठल्या व्यक्तीला बोललो मी, त्या वृत्तीला बोललोय। ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलो नाही। संदीप देशपांडेंनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, प्रताप सरनाईक यांचा इशारा। तर विधान भवनात कधी निवडून आले तर त्यांना समजेल, नीलम गोऱ्हेंची टीका। तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल तर संदीप देशपांडेचं म्हणतंय की मी जे बोलतोय ते वक्तव्य योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी ठेवा। हिंदी आपल्या देशाची भाषा, तिसरी भाषा हिंदी, त्यात कुणाला आक्षेप घ्यायचं कारण काय? हिंदी भाषेचा विरोध करणं चुकीचं, हिंदी भाषेच्या मुद्द्यावर अबू आझमींची प्रतिक्रिया। हम क्या मराठी भाषा का रिस्पेक्ट होना चाहिए, सबको मराठी बोलना चाहिए, मराठी सीखना चाहिए, लेकिन उसके बाद इंग्लिश भाषा को लिया गया है। तीसरी भाषा कौन सी लिया हम क्या गुजराती ले क्या महाराष्ट्र में, क्या असमी भाषा ले क्या, हम क्या कोई दूसरे मुल्क की भाषा को लाए क्या? महाराष्ट्राचं मराठीपण संपवण्याचं काम केंद्रीय पातळीवरून होत आहे। मराठी भाषा शाळा जाणीवपूर्वक बंद केल्यात। हेमंत दिवटे, समीर चौगुलेंच्या भूमिकेचं स्वागत। पहिलीपासून हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्यासाठी कारस्थान चालू आहे, त्याविरुद्ध हे हत्यार उचलायलाच पाहिजे। कवी हेमंत दिवटे राज्य सरकारचा पुरस्कार परत करणार। हिंदी सक्तीच्या निषेधात राज्य सरकारचा पुरस्कार परत करणार। 2021 साली हेमंत दिवटे यांनी कवी केशवसूत यांना पुरस्कार मिळाला होता। हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईत मनसेची सह्यांची मोहीम। संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात आंदोलन। विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेबाहेर पालकांची सही घेतली जाणार।